हाय हॅलो गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि हे आणलेलं आहे नाश्ता. तर काय आणलं आहे दाखवते ताईनं. मी ठेवलेला आहे चहा, कारण माझी अंधार पडायला आहे का ऊन यायले. इथं फेमस आहे इथला. काय ह्याच्यात तवा बोंडा आहे का हो? तवा बोंडा फेमस आहे इथला. असं तवा म्हैसूर बोंडा तर असा आहे. आणि ह्याच्यात चटण्या सांबर वगैरे आणलेलं आहे. आणि इथं बसून शेंगाच्या पोत्यावर बसून स्वतः बी खायले तर तवा बोंडा खायला. तवा बोंडाच आहे का? तवा बोंडाच खायले तर. आधी बाहेर होते बसलेले, मी आले म्हणून मध्ये आले. तर बोलवा आपल्या यूट्यूब फॅमिलीला नाश्ता करायला. लई छान आहे यूट्यूब फॅमिली आपली. या नाश्ता करायला. हां बोलवीत जा. एक नंबर आहेत आपली ताई दादा. हां श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. लई चांगले येतं लोक यूट्यूब फॅमिली, लई छान आहे. तर पूजा वगैरे झालेली बघा ताईनं. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये दाखविलं, हे दोन जैन जगन्नाथ आणि त्यांची बहीण सुभद्रा, असं काय त्याला माहिती सगळं बनवलं आहे. आणि त्याच्यानंतर आता हे बलराम. तर हे अर्धवटच झालं आहे, अजून राहिलं आहे बनवायचं. बनवायला इथं ना, इथं पेंटिंगचे ब्रश ठेवलेत सगळे बघा. चहा जाऊ लागला होतो तिथं शूट करूच, तर इथं चहा होतं जाऊ लागला. आले पण पळत नाही गेला होतं, कारण माझं आता राहिली चरित्र राहिले वाचायचं स्वामींचं. मी आता नंतर बघल. मी आता घेते चहा आधी, कारण चहा घेतल्याशिवाय सकाळचं काम सुधरत नाही. तर चला या ताईंनो चहा घ्यायला या सगळे. ताई दादा छान आपला चहा उकळलाय बघा, किती मस्त. तर चला नाश्ता आता बाहेरचा आहेच, पण म्हणलं आता घ्यावी लसुणी भेंडी बनवून. मला बनवायची लसुणी भेंडी. तर त्याच्यासाठी काय घेतलंय मी काही नाही घेता, आता तिकडे दिसत नाही. तर मस्त असा कढीपत्ता, लसण, कांदा सगळं याच्यात घालून घ्यायचं. आणि हे कालचं दोशाचं उरलं आहे. आता बाहेरचा नाश्ता सोनूला खायचा नाही, जसं की तुम्हाला म्हणलं ना, तिच्या जास्त बाहेरचं खाण्यात येतं आहे. त्याच्यामुळे एका दोशाचं उरलं होतं, तिला डोसा करून दिला आहे ताईनं. आता भरपूर कढीपत्ता भरपूर आणि लसण. भेंडीला अजिबात घालायला विसरायचं नाही. आणि कांदा मस्त असा कढीपत्ता कांदा छान वाफू द्यायचा. एक नंबरमध्ये होती. नाही खाणारा माणूसला, कारण मीच सांगते मलाच भेंडी आवडत नव्हती, पण ज्यावेळेसपासून मी अशी करायली का, तर त्यावेळेसपासून खूप छान लागायली, मग आवडायली मला. आणि कांदा पूर्ण नाही तळू द्यायचा ताई नो, कारण भेंडीमध्ये पुन्हा अजून कांदा आपला तळता आहे. आत्ता जर पूर्ण तळला ना, तर भेंडी टाकल्याच्या नंतर भेंडी वापस तर ते कांदा आपला काळा होते, चव लागत नाही. त्याच्यामुळं काय करायचं माहिती आहे का, कांदा थोडासाच वापरू द्यायचा आधी, आणि नंतर आता सांगते भेंडी चिकट होऊ नये त्याच्यासाठी पण एक प्रोसेस सांगते ताईनं तुम्हाला. पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप नाही करता बघायचा, म्हणजे समजेल तुम्हाला पण. झालं आता याला झाकून किती वेळ ठेवायचं, बारीक गॅसवर 10 मिनटं झाकून ठेवायचं. तर भेंडी आपली आता मस्तपैकी वाफलेली आहे. तर भेंडी आपली चिकट होणे म्हणून काय करायचं का ताईनं, ह्याच्या आधी पण सांगितलेलं, पण नवीन ताई जॉईन होतात ना, तर अशी थोडीशी आपली साखर घालायची, 1 चमचाभर पोहे काय. मी अंदाजाने हातानेच घातली ताईनं. अजिबात भेंडी चिकट होत नाही. चवीनुसार मीठ सगळं वाफल्याच्या नंतरच सगळं घालायचं, तिखट मीठ जे बी आहे ते. आणि साखर बी जी आहे तर ती वाफल्याच्या नंतरच घालायची. तिखट चवीनुसार घाला तुमच्या. मी तर कमीच आता, कारण उन्हाळा आहे त्याच्यामुळं. आणि ही आपली हळद घातली आधीच, तुम्हाला दाखवली नाही ताईनं, पण हळद अगोदरच घालून घेतली मी. दिसत बी असेल पिवळी भेंडी. तर हळद अगोदरच घालून घ्यायची तेलातच, कारण हळदीचा ठसका उठत नाही ना. आपण ते तिखट जर आधीच घातलं ना, तर वाफायला की चिटकत आहे, ठसका उठतंय आपल्याला. त्याच्यामुळं अगोदरच नंतर घालायचं तिखट, हळद आधी घालायची. आता बरंच छान वाफत आलेला आहे आपली. तरी कांद्याचा तुकडा आहे, तुम्ही म्हणताल काय येत आहे ना, तर असा एवढा 1 मोठा चमचाभर आपला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. झालं एक अजून 5 मिनटं ह्याला झाकून ठेवायचं. 1 नंबरमध्ये होती लसुणी भेंडी बनायचं बस. बघा कशी झाली आहे का, चिकटपणा कुठंतरी चिटकायली का, साखर घाला त्याच्यामुळं अजिबात चिटकत नाही. आणि सगळं झाल्याच्या नंतर तिखट वगैरे मसाले घालायचे. आता झाकायचं नाही भेंडीला. तर झाली ताईंनो आपली भेंडी तयार झाली. बघा कुठं चिटकायली का, कुठंतरी दिसायली का तुम्हाला चिटकलेली भेंडी. अजिबात नाही चिकट होत नाही, काही नाही. हे पहा अशी एक वेगवेगळी हे करून बघा एकदा नक्कीच. तर मी बनवीत आहे मसाला खिचडी किंवा मसाला भात पण म्हणू शकता. तर त्याच्यासाठी सगळं ह्याच्यात असं मस्त अद्रक लसूणची पेस्ट वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे. सगळ्या भाज्या टाकल्यात, गाजर टाकलंय, वाटाणे टाकले हिरवे, मस्त सगळंच टाकलंय बघा ताईनं. कांदा
अद्रक लसूणची पेस्ट आणि हे आहेत आपले तांदूळ घेतले, दोन ह्याच्यात टाकली मसुराची डाळ आणि मस्त असे तांदूळ धुवून घेतले तर. आणि हे आहेत आपले घरचे बाहेरचे म्हणून मसाले. तर अगोदर मसाले घालून घेतले पाहिजे. मी माझ्या प्रमाणानुसार घेतले, तर तुम्हाला कसे घ्यायचे तसे घ्या. तुम्ही जसं तिखट खातात किंवा तुमचे मसाले तिखट आहेत का नाहीत ह्याच्यानुसार पण असते ताईंनो. तर आता माझे मसाले जास्त सपक पण नाही आणि तिखट पण नाही, मीडियम असते. त्याच्यामुळे मला सवय झालेली. तुम्ही जसे घालायचे तसे घालू शकतात. आणि एकदा नक्कीच अशी खिचडी किंवा मसाले भात जे बी काही ह्याला म्हणताल तर 1 नंबरमध्ये होतं. आता संध्याकाळी मी जायचं इथे खायला. आणि इकडं ओट्स शिजायलेत आपल्या दिदीची, तिला ओट्स खायचे. आमच्या आहुंना जेवायचं नाही आज, तर त्याच्यामुळे आपली अशी चालू आहे आता खिचडी. आता भाकर वगैरे काही करणार नाही. आता एकटीला भाकर आणि भाजी कुठं करत बसू, त्याच्यामुळे म्हणलं आता चला मी पण आज खाते मसाले खिचडी किंवा मसाले. आता पाण्याचं प्रमाण मला माहिती आहे, त्याच्याने मी अंदाजानेच टाकते ताईंनो. आणि पाणी जास्त टाकायला लावतात लेकरं, कारण त्यांना ना असं थोडंसं लूज म्हणजे चिकट चिकट अशी होती ना खिचडी, खूप छान लागते बरं का ताईंनो. बघा एकदा करून. तर थोडंसं पाणी जास्तच घालायचं आहे, तर थोडीशी चिकट पाहिजे असं थोडं जास्त पाणी. कारण एकच छोट्या गिलासाला तांदूळ आहेत, त्याला मी नाही बी म्हणलं तर 2 ते 3 गिलास पाणी टाकले. 3-3.5 गिलास पाणी हे. तर कारण अशी चिकट चिकट खायची खिचडी आवडती सगळ्यांना तशी. आता मीठ पण तुमच्या चवीनुसार घालता येईन, जसं तुम्हाला. गो बघून पोळालं बघा मला. तर मिठामुळं असा व्हायला गॅस, मीठ टाकायला की असं होतंय ना. तर चमच्यात मीठची नाही ताई ना. तर तुम्ही म्हणता 3दा कसं टाकलं तर मीठ त्याच्यात काढायचं आहे. माझं मीठ संपत आल्यामुळं चमच्यात येणं गेलं तर त्याच्यामुळे 3दा टाकलं आहे बघा ताईनं. आता ओट्स पण आलेले आहे दिदीचे शिजत. हे पहा थोडं अजून एक 5 मिनटं लागतील ह्याला झाकून ठेवू आणि टोपण लावून घेते. आपला संध्याकाळचा स्वयंपाक आज एवढाच आहे, ओट्स आणि खिचडी. तर हे करत आहे आपला जे पेंटिंग. हे पहा मस्त असं तुम्हाला काल जसं की दाखवलं आहे ना, फक्त व्हिडिओमध्ये येत नाही ताई ना, त्यानंच करत आहे. हे पहा हे काय जे बलराम, आता हे बलराम आहे. तर कालचे ज्या व्हिडिओमध्ये होतं तर सुभद्रा आणि जगन्नाथ, ओके ना. आणि हे आहे आता बलरामचं. बघा किती सुंदर केलं इथं ना. त्याला गेल्या वर्षी का आज 2 वर्षी पेंटिंगचे क्लास लावले होते ताईंनो. लावली होती की 2 महिनेच लावले होते फक्त. तर तेवढ्यामध्येच हे पहा असं बनवायला आहे त्यानं. किती सुंदर बनवलं आहे, म्हणजे त्याच्या मानानं खूप छान बनवलं आहे बरं का ताईंनो. छान बनवायला आहे. कशी वाटली जयची पेंटिंग? जयच्या मावश्या नक्कीच सांगा कमेंटमध्ये कशी वाटली आपल्या जयची पेंटिंग.